नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी परत एकदा महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। आज दुसरी यादी आलेली आहे। तुमचं नाव आहे का नाही कसं बघायचं मी तुम्हाला सांगतो। आज या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये आज वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। आज दुपारी 3 वाजता परत एकदा वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे। 7,500 रुपये परत एकदा आज दुपारी 3 वाजल्यापासून आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यायला सुरुवात होणार आहेत। ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत किंवा ज्यांना अजून डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये मिळालेला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे पडणार आहेत। ही 12 जिल्हे पहिल्यांदा वाटप होतील। दुसरा टप्पा आज सुरू झालेला आहे। 25 डिसेंबर खुश खबर आहे सर्व लाडक्या बहिणींना। आता ख्रिसमसचा एक मोठं गिफ्ट आता सरकारकडून देण्यात येणार आहे। लक्षात घ्या, यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही, कारण यादी ही बँकेकडे जमा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता काल जर आपण बघितलं तर काल 35 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जवळपास 7,500 रुपयांचा निधी हा जमा झालेला आहे। आणि काल सुद्धा आपण सगळ्यात बघितलं की सर्वप्रथम आपण माहिती दिली होती। आज सुद्धा आपण सर्वात प्रथम माहिती देत आहोत। आज सुद्धा दुपारी 3 वाजल्यापासून वाटप हे दुसऱ्या टप्प्याचं सुरू झालेलं आहे। तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत, परंतु 3 महत्त्वाचे अपडेट्स, नवीन नियम आता आलेले आहेत। तुम्हाला काय बघायचं आहे, कसं काय होणार आहे, सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आज प्रामुख्याने बघा, या 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँका आहेत। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाच्या या 10 बँकांना प्राधान्य दिलेलं गेलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, पोस्टात पैसे येणार का नाही आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात प्रथम वाटप, हे इथं मोठा प्रश्न आहे। यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे तुम्हाला मी सांगणार आहे। यामध्येच आता अदिती तटकरे मॅडम यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर दिलेली आहे। बघा, डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच आहे लाडक्या बहिणींना, त्यासोबतच घरकुल सुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। हो, लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना आता घरकुल सुद्धा मिळणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची प्रोसेस सुद्धा करायची आहे, मी तुम्हाला सांगतो आहे। लक्षात घ्या, आज सुद्धा तुमच्या अकाउंटवरती 7,500 रुपयाचा असा मेसेज तुमच्या अकाउंटला येणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो तयार रहा। परत एकदा पुन्हा वाटप हे सरकार करत आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून वाटप होणार आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला काही महत्त्वाचे कामं आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे। प्रामुख्यानं कोणते जिल्हे असणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। आता तर आपण बघितलं, काल 35 लाखाच्या वरती आकडा गेलेला आहे। लक्षात घ्या, काल 3,500 कोटी रुपये हे मंजूर झाले होते। त्याच्यातील टप्प्याटप्प्याने हे ट्रान्झॅक्शन सुरू आहेत। जवळपास आपण जर बघायला गेलं तर 100% मधले 30% वाटप हे झालेलं आहे। अजून सुद्धा 70% लाडक्या बहिणींचं पैशाचं वाटप इथं राहिलेलं आहे। पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना पैसे मिळणार आहेत। त्याच्यामध्ये 35 लाखमध्ये आपण जर बघितलं तर आता जे काही 3,500 कोटी होते त्यातले फक्त जास्तीत जास्त ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यातल्या 30% लाडक्या बहिणींना काल पैसे आलेले आहेत। उर्वरित लाडक्या बहिणींना आज पुन्हा पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे, कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी पुन्हा बैठकीमध्ये मोठा धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे की आपण ख्रिसमसच्या दिवशी सुद्धा लाडक्या बहिणींना त्याचं गिफ्ट म्हणून आपण लाडक्या बहिणींना देऊ। कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या त्यांच्या सपोर्टमुळं आज महायुती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्यांचं कुठेतरी धन्यवाद देण्यासाठी सरकारने परत एकदा त्यांचे जे काही मानधन आहे ते वाटपाचा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे। लक्षात घ्या, प्रामुख्याने मी आता ज्या बँका सांगत आहे त्या 10 बँका तुमच्याकडे असणं गरजेचं असणं खूप असेल तर चांगलंच आहे, नसेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील। लक्षात घ्या, सगळ्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, फक्त पहिल्यांदा कुठल्या बँकेमध्ये पैसे येतील हे तुम्हाला मी सांगत आहे। असं नाही की तुमचं ह्या बँकेमध्ये नाव नसेल तर पैसे येणार नाही, सगळ्यांना पैसे येणार आहेत। निश्चिंत रहा, व्हिडिओ 5 मिनिटाचा आहे, व्यवस्थित व्हिडिओ पहा, सगळ्यांना माहिती डिटेलमध्ये मिळणार आहे। पोस्टाचं खातं असेल तरी उत्तमच आहे, पण लक्षात घ्या, जर तुमच्याकडे SBIचं खातं असेल, जर तुमच्याकडे बँक ऑफ इंडियाचं खातं असेल, जर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ॲक्सिस बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, अशा महत्त्वाच्या ज्या 10 ते 12 बँका आहेत, या बँकामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर सगळ्यात आधी प्राधान्य तुमच्या खात्यामध्ये देणार आहेत। लक्षात घ्या, गव्हर्नमेंट बँकसोबतच पोस्टाला देखील प्राधान्य दिलं जात आहे। पहिल्यांदा SBI आणि पोस्ट जे खातं आहे, जे गव्हर्नमेंट बँक आणि पोस्ट आहे या मध्येच पहिल्यांदा पैसे टाकले जात आहेत। लक्षात घ्या, भरपूर जणांचं पेमेंट हे कॅन्सल झालेलं दाखवत आहे। आत्ता सुद्धा मी काल बघितलं आहे, भरपूर जणांना काल पैसे आले होते, परंतु त्यांच्या काही चुकीमुळे पैसे कॅन्सल झालेले आहेत। ती चूक तुम्ही करू नका प्लीज, कारण काय लक्षात घ्या,
परत पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आणि जर तुम्ही ह्या चुका करत राहिल्या तर आता त्यांना मागचे पैसे मिळणार का नाही, हा एक मोठा प्रश्न परत एकदा उद्भवतो आहे. तर लक्षात घ्या, काल जसा तुमच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे तसा आज सुद्धा तुमच्या मोबाईलवरती मेसेज पुन्हा येणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनो तयार राहा. एक महत्त्वाचं काम करायचं राहिलेलं आहे तुमच्याकडून, ते म्हणजे बघा, SBIनं काही महत्त्वाचे जे काही महत्त्वाच्या बँका आहेत अशा सगळ्या बँकांना सांगितलं होतं की तुम्ही आधार कार्ड मॅपिंग करून घ्या. लक्षात घ्या, आधार कार्ड मॅपिंग नसल्यामुळं किंवा भरपूर लाडक्या बहिणींचं बँक अकाउंट ब्लॉक झालेलं आहे. लक्षात घ्या, पेमेंट कॅन्सल झालेलं आहे भरपूर लाडक्या बहिणींचं. काल सुद्धा मी बघितलं आहे. तर त्याचं कारण होतं की एकतर आधार मॅपिंग, दुसरं म्हणजे ब्लॉक झालेलं अकाउंट का ब्लॉक झालेलं आहे, कारण तुम्ही त्याच्यामध्ये वापर केला नसावा किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला उद्याच्या उद्या बँकेत जायचं आहे, कारण लक्षात घ्या शनिवारी बँक बंद राहणार आहे. उद्या आणि परवा 2 दिवसच बँक चालू राहणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला उद्या बँकेत जाऊन हे सगळे जे काही कामं आहेत ते करायची आहेत. अकाउंट आपलं चालू करून घ्यायचं आहे, आधार मॅपिंग करायचं आहे, DBT एनेबल्ड करायचं आहे. लक्षात घ्या, DBT एनेबल करून घ्यायचं आहे. डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्यासाठी या सगळ्या गोष्टी अनिवार्य आहेत. लक्षात घ्या, आज पुन्हा वाटप सुरू होणार आहे लाडक्या बहिणींचं. परत एकदा अभिनंदन. लाडक्या बहिणी खूप खुश झालेल्या आहेत, कारण आता त्यांना वर्षाचा शेवट आहे जो तो गोड होणार आहे. याच्यासोबतच आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर गॅसचं सुद्धा पैसे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत. गॅसचा हप्ता सुद्धा वाटपाचा कार्यक्रम आजपासून सुरू होऊ शकतो. तर लक्षात घ्या, ज्यांचं गॅस कनेक्शन अजूनही पुरुषाच्या नावावर आहे त्यांना महिलेच्या नावावर हे कनेक्शन जे आहे ते करून घ्यायचं आहे. जर महिलेच्या नावावर कनेक्शन असेल तर मात्र तुम्हाला त्याची EKYC करायची आहे. लक्षात घ्या, ही सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे. आता प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर लाडक्या बहिणींना वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. जर तुमचा जिल्हा आणि तुमची बँक बरोबर असेल तर आज तुम्हाला पैसे पडणार आहेत. तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचा किती हप्ते आलेले आहेत ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. आम्ही तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊन तुम्हाला सांगू की आज पैसे येणार आहेत की नाहीत. लक्षात घ्या, जे लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील, व्हिडिओला लाईक करतील आणि व्हिडिओ शेअर करतील, अशाच लाडक्या बहिणींच्या किंवा अशाच कमेंट्सचा रिप्लाय दिला जाणार आहे. तर लक्षात ठेवा, आपला जो व्हिडिओ आहे तो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. बघा, काही महत्त्वाच्या बँके मी तुम्हाला सांगत आहे, त्या बँकेमध्ये अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता प्रामुख्याने जर आपण बघितलं तर HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, SBI अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. पोस्टाचं खातं असेल तर अगदी उत्तम, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. लक्षात घ्या, प्रामुख्याने जर आज बघितलं तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे तेही तुम्हाला सांगत आहे. आज बघा, मुंबई उपनगरासह पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक अशा प्रमुख शहरांमध्ये आज वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. दुपारी 3 ते 4 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला हळूहळू पैसे यायला सुरुवात होणार आहेत. लक्षात घ्या, तुमचा जिल्हा आणि तुमचे बँक अकाउंट कोणतं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. परंतु चॅनल सबस्क्राईब केला असेल तरच आणि व्हिडिओला लाईक केला असेल तरच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.